नमस्कार. सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आजचा आपला सखी सह्याद्रीचा विषय काय आहे ते समजून घेऊया. ब्रेन स्ट्रोक, लक्षणे आणि उपचार या विषयावर आपण बोलणार आहोत. त्याचप्रमाणे ब्रेन स्ट्रोक बरोबरच मेंदूचे इतरही जे काही आजार आहेत त्याविषयी देखील चर्चा करणार आहोत आणि याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी आपण ह्या विषयातल्या तज्ज्ञांना बोलवलंय. स्वागत करूया डॉक्टर राजुल वासा यांचं. नमस्कार मॅम, कार्यक्रमात आपलं स्वागत करते. नमस्कार. डॉक्टर राजुल वासा या वैज्ञानिक आहेत. अप्लाइड मोटर कंट्रोल हा त्यांचा विषय आहे आणि मेंदूच्या आजारांवर त्यांनी मूलभूत असं संशोधन केलेलं आहे. त्यांच्या संशोधनाचा फायदा हा आजवर अनेक रुग्णांना झालेला आहे. अनेक वर्षांपासून त्यांचं जे संशोधन आहे त्या संशोधनाच्या आज आधारे अनेक रुग्णांना उपचार देत आहेत आणि त्यांचे हे जे सगळे उपचार आहेत हे मोफत उपचार आहेत. त्याचप्रमाणे त्यांचा जो ह्या विषयातला अभ्यास आहे तो गाढा आहे आणि आत्ता सध्या जी काही मेडिकल फॅटर्निटी आहे त्या संदर्भात एक नवीन दिशा देणारा असा त्यांचा अभ्यास आहे. त्या सगळ्या अभ्यासाविषयी जाणून घेणार आहोत आणि मेंदूचे वेगवेगळे आजार आहेत त्याविषयी देखील जाणून घेणार आहोत आजच्या कार्यक्रमातून. सुरुवातीला थोडंसं आपल्या शरीरातलं मेंदूचं महत्त्व ह्याच्याबद्दल थोडंसं सांगा ना. आपण आपला मेंदू घेऊन काय काय करू शकतात. आज मनुष्य उडतात पंछीसारखा. आपण मोठे मोठे बिल्डिंग 100 माळ्याचे बनवतात, त्याच्यामध्ये राहू शकतात. ते सीलिंग सारखा आपण ब्रिज बनवलाय आणि तुमच्या आणि माझ्या हातामध्ये फोन असेल. तुम्ही अमेरिकामध्ये बसले, मी इकडे मुंबईमध्ये बसले, मी तुम्हाला बघू पण शकते आणि बोलू पण शकते. हे इतका वस्तू कसा झाला? मनुष्याच्या मेंदू म्हणून. आणि मेंदूला आजार झाला त्याच्यानंतर काय ते बाकी सगळी विज्ञान मध्ये इतका आपण डेव्हलपमेंट केलेला आहे. पण हा एक मेंदूची बिमारी की मेंदूमध्ये पक्षघात झाला त्याच्यानंतर काय ते 100 वर्ष झाले असेल, पण त्यांचा काही जवाब अजून भेटला कोणाला नाही आहे. बरोबर. आणि त्याच्या पण एक रिझन आहे, एक कारण आहे की काय म्हणून आपल्याला त्याचा आन्सर नाही भेटलाय. ते आपण असं पुढे पुढे बोलू तेव्हा मी सांगू.